प्रेमीच्या रागातून मुलीच्या घरच्यांनी जावयाचा केला खून. जळगावात 26 वर्षीय तरुणाची हत्या. महाराष्ट्रात चाललंय तरी काय? बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण होऊन महिना पण झाला नाही आणि महाराष्ट्रात एकामागे एक हत्या प्रकरण घडत आहेत. नेमका महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय? नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही पाहतात विषय चर्चेचा. हा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील पिंपळा परिसरात असलेल्या हुडको भागात घडला आहे. मृत व्यक्तीचे नाव मुकेश शिरसाट आहे. मुकेशने त्याच्याच परिसरातील पूजाशी प्रेमविवाह केला होता. या दोघांनी प्रेमविवाह केल्याने पूजाच्या घरच्यांच्या या लग्नाला ठाम विरोध होता. पूजाने घरच्याच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि त्यांना ही खोटी तडजोड करत होती. आणि 20 जानेवारी रोजी पूजाच्या कुटुंबियांनी मुकेशवर हल्ला केला. मुकेशच्या गर्भवती पत्नीवर म्हणजेच हल्ला करणाऱ्यांनी त्याच्या मुलीलाही ठार करण्याचा प्रयत्न केला. सैराट चित्रपटाप्रमाणेच घडलेल्या या घटनेमुळे सर्व जळगाव शहर हादरले आहे. आपल्याच घरच्यांनी पतीचा खून केला, त्यामुळे मुकेशची पत्नी धक्क्यात आहे. 3 वर्षाचं मूल तिच्या पदरात आहे, शिवाय आता दुसऱ्या वेळी गर्भवती आहे. याचाही तिच्या घरच्यांनी विचार न करता मुकेशचा खून केला. मुकेश शिरसाट हा जळगाव शहरातील पिंपळा परिसरात असलेल्या हुडको भागात राहतो. याच भागात राहणाऱ्या पूजाबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते. त्याच वेळी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पूजाच्या घरच्यांचा या लग्नासाठी ठाम विरोध होता, कारण मुकेशची परिस्थिती तशी बिकटच होती. तो मजुरीचं काम करत होता, पण पूजाला त्याचा काही फरक पडत नव्हता. तिने काही झालं तरी लग्न करायचं असं ठरवलं होतं. सर्वांचा विरोध झुंगारून शेवटी त्यांनी आपल्या मनाप्रमाणे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनी 4 फेब्रुवारी 2022 रोजी जळगाव शहरात असलेल्या उमाळा या गावात एका मंदिरात लग्न केलं. विशेष म्हणजे दोघेही एका समाजाचे होते. लग्न केल्यानंतर मुकेश हातमजुरी करून आपला संसार चालवत होता. दोघेही सुखात संसार करत होते. त्या काळात मुकेश आणि पूजाला एक मुलगाही झाला, पण त्यांच्या सुखी संसार पूजाच्या घरच्यांना बघवत नव्हता. मुलीने प्रेमविवाह करणं त्यांना अजूनही पटलं नव्हतं. त्यांच्या खोट्या इज्जतीला त्यामुळे तडा जात होता, अशी त्यांची भावना होती. त्यामुळे वरवर जरी हे प्रकरण मिटल्यासारखे वाटत असले, सर्व काही सुरळीत चालल्यासारखे वाटत असले, तरी तसं कधीच नव्हतं. पूजेच्या माहेरचे लोक वारंवार भांडण काढत होते आणि ही भांडण पोलिसांपर्यंत पोहोचली होती. पण हा कौटुंबिक वाद असल्यामुळे सन्माने घेण्याचा सल्ला पोलीस देत होते. पण पूजेच्या घरच्यांनी या दोघांचाही काटा काढायचे डोक्यात फिट केलं होतं. त्यातूनच मुकेश बरोबर 18 जानेवारीला पूजेच्या कुटुंबियांनी वाद घातला. हा वाद मिटवण्यासाठी काहींनी प्रयत्न केला, पण पूजेच्या घरच्यांचा राग काही कमी होत नव्हता. रविवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास मुकेश हा कामासाठी बाहेर पडत होता. त्याचवेळी हातात काठ्या आणि धारदार शस्त्र घेऊन मुकेशचे सासरे म्हणजेच पूजेचे नातेवाईक त्यावर हल्ला चढवला. मुकेशच्या घरासमोरच मुकेशवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्याचवेळी मुकेशचे वडीलही तिथेच होते, पण त्याचे वडील त्याला वाचवण्यासाठी असमर्थ ठरले. मुकेशला वाचवण्यासाठी आणखी काही जण पुढे आले होते, मात्र त्यांच्यावरही जमावाने हल्ला करत त्यांना जखमी केलं. मुकेशवर हल्ला केल्यानंतर मुकेशची पत्नी पूजा तिच्याकडे तिच्या घरच्यांनी मोर्चा वळवला. त्यांनी तिच्यावरही हल्ला केला. ती गर्भवती आहे याचाही त्यांनी विचार केला नाही. पूजावर हल्ला होत असताना सुदैवाने पूजेची नणंद वेळीच तिथे आली. तिने गर्भवती असलेल्या पूजाला वाचवत तिथून दूर नेलं. पण या हल्ल्यात पूजाचा पती मुकेश याचा मृत्यू झाला. पूजाला 3 वर्षाचा मुलगा आहे. सध्या ती गर्भवती पण आहे. या घटनेनंतर 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेनंतर हुडको भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. मुकेशच्या पत्नीचा चुलत भाऊ, मामा यांच्यासह 7 संशयांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर 3 फरार संशयांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हल्लेखोरांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी मुकेशची पत्नी पूजाने केली आहे. या घटनेने मुकेशचे कुटुंबीय हादरून गेले आहेत, तर जळगाव शहरही शून्य झाला आहे.